अजित पवारांचे मारेकरी कोण हा तुम्हाला प्रश्न गेल्या 1 महिन्यांपासून पडला होता. अखेर मित्रांनो, अजितदादांचे सुपुत्र असणारे जय पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडवून देत हा व्हिडिओ शेअर करत दादांचा मारेकरी कोण, दादांचा अपघात कोणी घडवलाय, तो व्हिडिओ अखेर केला शेअर आणि तो व्हिडिओ सध्या महाराष्ट्रामध्ये बनतोय चर्चेचा विषय. कोण आहे तो मारेकरी? मित्रांनो, अजितदादा पवार यांच्याबद्दलचा त्यांचा मुलगा जय पवार यांनी सगळ्यात मोठा खुलासा करत राज्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच खळबळ उडवून दिलेली आहे. अजितदादांचा घातपात कोणी केला आणि का केला आणि कसा केला याचा सविस्तर व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय. मित्रांनो, आता आपण तो व्हिडिओ नेमका काय आहे तो आपण बघून घेऊया. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं गूढ प्रत्येकाला हवंय की दादा कसे काय गेले, दादांचा मृत्यू कसा झाला, ही सगळी माहिती प्रत्येकाला हवी. मात्र मित्रांनो, आता सगळ्यात मोठी माहिती त्यांच्या सुपुत्रांनी दिली. रोहित पवार यांनी गेल्या 1 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचे मारेकरी हेच लोक आहेत, त्यांनीच दादांना मारले असा त्यांनी थेट आरोप केला होता. त्यांच्याच विरोधात FIR दाखल करा असा दावा केला जात होता. मात्र आता सगळ्यात मोठी घडामोड घडून आली आणि जय पवारांनी स्वतः मात्र या सगळ्या घडामोडी समोर आणल्या आहेत. त्याला रोहित पवारांनी ट्विट करत त्या देखील माहितीला दुजोरा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांचा मेन प्रमुख आरोपी कोण आहे त्याची माहिती त्यांनी समोर आणलेली आहे. मित्रांनो, अजित पवार विमान नेमका तो व्यक्ती कोण, जाणून घेऊया महत्वाची अपडेट. अजित पवार विमान दुर्घटनेबाबत AIB अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत नेमकं पायलट विमान उडवत असताना मुख्य पायलटच्या सीटवर नेमकं काय करतोय हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला AIBचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. मात्र या अहवालामध्ये VSR कंपनीला क्लीन चिट देण्यात आली आहे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय, कारण विमान तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष AIBने दिलाय. खराब हवामान आणि पायाभूत सुविधांवरती खाफर फोडण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी DGCAच्या अहवालासमोर हा अहवाल आला होता. त्यात VSRच्या कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता या अहवालात थेट VSR कंपनीलाच क्लीन चिट दिले. मात्र जय पवार यांनी सगळ्यात मोठा प्रश्न या अहवालावरती उपस्थित केलाय आणि त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या सगळ्यात मोठ्या खुलाशाला तोंड फोडलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जय पवार यांना नेमकं काय सांगायचंय, कोण आहे मुख्य आरोपी, त्याने काय केलं होतं, त्याने दादा विमानामध्ये असताना काय केलं होतं, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी समोरासमोर उपस्थित केलाय. माझ्या वडिलांना आपण गमावलंय, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंग, मित्रांनो पहिल्यांदाच त्यांनी नाव घेतलंय. VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवरती उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. ही सगळ्यात शवनाक बातमी आहे. अजितदादा पवार यांच्या एवढा राज्यातील सगळ्यात बलाढ्य व्यक्ती हा प्रवास करत असताना रोहित सिंग हे देखील यांचा देखील पायलट तिथे झोपला होता का? आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. आपण समोर बघताय की हे रोहित सिंग आहेत, जे मुख्य पायलटच्या सीटवरती उड्डाणादरम्यान झोपलेले तुम्हाला दिसत आहेत आणि हे पायलटच्या बाजूला बसले आहेत. तेव्हा हेच रोहित सिंग यांच्यामुळे संपूर्ण अजितदादा पवार यांचा अपघात घडून आलाय असा थेट आरोप जय पवार यांनी केलाय. ही बाब अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCAला ठामपणे मागणी करतो असं जय पवारने म्हटलंय. तात्काळ कठोर कारवाई पर्यंत सर्व विमानं ग्राउंड यावी, रोहित कायदेशीर कारवाई द्यावी अशी पोस्ट जय पवार यांनी केली. जय पवार यांनी या केल्या झोप आहे आणि दादा प्रवास करताना देखील अशाच प्रकारचा पायलट झोपलेला असावा आणि तेव्हाच असा मोठा अपघात झालाय. अहवाल सखोलपणे
तयार केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून पारदर्शकपणे सगळी उत्तरं मला मिळाली पाहिजे असं जय पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे अजितदादांचा मुख्य मारेकरी हा रोहित सिंग असू शकतो असं जय पवारांनी म्हटलंय.